रविवार, सुट्टीचा दिवस. लोक घरात निवांत झोपायचं सोडून लांब प्रवास करत विक्रावंडेला आले होते. एक प्रचंड मोठं मैदान होतं, ज्यात खुर्च्या 60,000च्या आसपास होत्या आणि माणसं त्याच्या कित्येक पट जास्त. दुपारचं ऊन वाढलं, चटका बसायला लागला, पण ही लोक हल्ली नाहीत. त्यांच्या नजरा दोनच ठिकाणी फिरत होत्या: माझी ताकद मोठी म्हणणाऱ्या सूर्याकडे आणि आपली ताकद मोठी हे सांगायला येणाऱ्या त्यांच्या हिरोकडे. हा हिरो येईपर्यंत ग्राउंड पूर्ण भरलेलं. सूर्य काहीसा मावळतीला लागला होता, पण प्रत्येकाच्या डोळ्यात आशा होती. तो येईल, तो ज्याची प्रत्येक एंट्री ही टाळ्या शिट्ट्या घेणारी असते, तो ज्याची प्रत्येक ऍक्शन एनर्जी देणारी असते, आणि तो ज्याला बघताना प्रत्येकाला आशा वाटते लढण्याची, जिंकण्याची, हरल्यावरही उठून उभा राहण्याची. वातावरण थोडंसं शांत झालेलंच असतं, इतक्यात त्याची एंट्री होते. तो आधी स्टेजवर येतो, तिथल्या लोकांना भेटतो, काहींना नमस्कार करतो. त्या स्टेजवर त्याला पूर्ण गराडा पडलेला असतो. त्या गर्दीतून बाहेर आल्यावर त्याची पहिली झलक लोकांना दिसते: पांढरा शुभ्र शर्ट, खाकी रंगाची पॅन्ट आणि चेहऱ्यावर बारीकसं हसू. मागच्या 32 वर्षांपासून त्याची ठरलेली ओळख. मग तो स्टेजवरून काही पायऱ्या उतरून खाली येतो. एक भला मोठा रॅम्प चालायला सुरुवात करतो. दोन्ही बाजूंनी त्याच्या अंगावर उपरणी फेकली जातात. तो ती उचलून गळ्यात घालतो, पुढे चालत राहतो. रॅम्पच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पुन्हा परत येतो. गर्दीतला प्रत्येक माणूस ओरडत असतो. या सगळ्यात सुरक्षेसाठी तैनात असलेला एक माणूस कदमताल करत त्याच्या अगदी जवळ पोचतो. याच्यासोबत बॉडीगार्ड असतात, पण कुणीच त्या दुसऱ्या माणसाच्या जवळ जात नाही. हा सुद्धा त्याला अडवत नाही. त्याचा कदमताल थांबतो. तो उजवा हात उचलतो आणि पाय आपटून एक कडक सॅल्यूट मारतो. लाखांच्या गर्दीतून एकाच वेळी एकच आवाज येतो: थलपती. ही गोष्ट ना पिक्चर मधली आहे, हे व्हिज्युअल्स ना व्हीएफएक्स आहेत. ही एक सभा आहे, हे एका माणसाचं गारुड आहे. त्याचं नाव थलपती विजय. थलपती किंवा दलपती या शब्दाचा अर्थ होतो कमांडर. रविवारी 27 ऑक्टोबरला तमिळनाडूच्या विक्रावंडीला ही सभा झाली. थलपती विजयची पहिली राजकीय सभा म्हणून या सभेची प्रचंड चर्चा झाली. या सभेला विजयची एंट्री हिरो सारखी होती, पण त्याचं भाषण, त्याची आयडिया आणि त्याचा ऑरा त्याचं थलपती म्हणजेच कमांडर हे बिरुद सिद्ध करणारं होतं. खरं तर विजयनं या आधीच आपण पिक्चरमधून निवृत्ती घेत राजकारणात येत असल्याचं सांगितलं होतं. त्यानं आपल्या तमिळगा वेट्री कळघम या पक्षाची घोषणाही केली होती. त्याच्या राजकीय एंट्रीलाही त्याच्या पिक्चरमधल्या एंट्रीप्रमाणेच टाळ्या शिट्ट्या पडल्या होत्या. पण रविवारी त्यानं आपला पहिला राज्यस्तरीय मेळावा घेतला आणि आपण घोषणा करून थांबणारे नाही, तर पॉलिटिक्समध्येही ऍक्शन करणारे आहोत हे दाखवून दिलं. आधी बोलू त्याच्या पक्षाबद्दल. तमिळगा वेट्री कळघम हा थलपती विजयचा पक्ष. लाल आणि पिवळ्या रंगाच्या पक्षाच्या झेंड्यावर 2 हत्ती आहेत. त्याच्यामध्ये एक वर्तुळ आहे, ज्यात 28 तारे आहेत आणि विजयाचं प्रतीक असलेलं वागाई फूलही. पिरापुक्कुम इल्ला उइरक्कुम हे त्याच्या पक्षाचं ब्रीदवाक्य. त्याचा अर्थ होतो सगळेजण जन्मानं एक आहेत. या पक्षाला झेंडा आहे, गाणं आहे, ब्रीदवाक्य आहे. थलपती विजयच्या विजय मक्कल इयाक्कम या फॅन क्लब पासून ते लाखोंचा सपोर्ट असलेला राजकीय पक्ष असा प्रवासही आहे. हे सगळं विजयनं मागच्या 8 महिन्यात जमवलंय. पण त्याच्या या पक्षाचा अजेंडा नेमका काय आहे? तर या सभेत विजयनं आपला पक्ष हा डाव्या विचारसरणीचा पक्ष असेल हे स्पष्ट केलं. सोबतच समानता, सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता हा आपला बेस असल्याचं सांगितलं. तमिळ भाषेला प्राधान्य देत तमिळ हीच अधिकृत भाषा असावी, कोर्टात या भाषेचा वापर करावा ही आपली मागणी असल्याचं सांगितलं. राज्यपालांचं पद काढून टाकावं अशी भूमिकाही थलपतीनं घेतली. आपल्या पक्षाचे 2 वैचारिक आयडॉल्स त्यानं जाहीर केले. पहिलं नाव घेतलं पेरियार यांचं. पेरियार यांच्या महिला शिक्षण, महिला सबलीकरण आणि सामाजिक न्याय या तत्वावर पक्ष चालेल आणि पक्षाचे दुसरे आयडिओलॉजिकल लीडर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दोघांच्या विचारधारेवर थलपतीचा पक्ष चालेल याचे संकेत त्यांना आपल्या भाषणाआधीच सभास्थळी लागलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांच्या कटआउट्स मधून दिले होते. भाषणात सुद्धा त्याने या 2 नेत्यांचा गौरव केला. सोबतच महात्मा गांधींपासून कित्येक स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमेला वंदन सुद्धा केलं. थलपती विजयनं आपल्या पक्षाचा जाहीरनामा सुद्धा घोषित केला, ज्यात त्यानं सांगितलं की आपण जाती आधारित जनगणनेसाठी आग्रही आहोत. शिक्षण हे सरकारकडूनच मिळालं पाहिजे. जात, धर्म आणि वर्णावरून भेदभाव नष्ट केला पाहिजे. सरकारी यंत्रणा या भ्रष्टाचार मुक्त झाल्या पाहिजेत. तमिळ आणि इंग्रजी या 2च भाषांमध्ये तमिळनाडूचा कारभार चालला पाहिजे आणि राज्य अंमली पदार्थ मुक्त झालं पाहिजे. आता मनापासून सांगा, या आश्वासनांमध्ये एखादा अपवाद सोडला तर सगळे टिपिकल आश्वासनच आहेत, जी याआधी तमिळनाडूच्या जनतेला कोणी ना कोणी दिलेही असतील.
पण यावेळी त्यांना ही आश्वासनं पूर्ण होण्याची आशा आहे, कारण आश्वासन देणारा त्यांचा थलपती आहे, त्यांचा कमांडर आहे. पण मोठी सभा घेतली, कुणाच्या मते 3 लाख, कुणाच्या मते 6 लाख, तर कुणाच्या मते 10 लाख लोकांची गर्दी जमवली म्हणजे थलपतीला राजकारणात यश मिळेल का? तर उत्तर आहे लगेच नाही. पण याचा अर्थ असा नाही की यश कधीच मिळणार नाही. तमिळनाडूच्या राजकारणात 2 पक्षांची सत्ता आलटून पालटून येत असते, एक डीएमके आणि दुसरा AIADMK. एकाचं काम आवडलं नाही की दुसरा पर्याय तयार असतो. आता या राजकारणात तिसरा पर्याय तयार करण्याचे प्रयत्न झाले नाहीत का? तर झाले. अगदी कमल हसन, विजयकांत अशा ऍक्टर्सनं प्रयत्न केले, पण डाव बसला नाही. भाजपनं तमिळनाडूमध्ये आपला पूर्ण फोर्स लावला, पण डाव बसला नाही. थलपतीनं आपल्या पिक्चरमध्ये CM2026 असा नंबर असणारी गाडी वापरणं, 2024च्या निवडणुकांमध्ये सगळ्याच्या सगळ्या 234 जागा लढवण्याची घोषणा करणं, यातून त्यानं मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीचे संकेत दिले असले तरी डाव बसवणं त्याच्यासाठी सोपं नाहीये. पण तरीही डाव बसू शकतो, कारण थलपती विजयनं पकडलेली लाईन. तमिळनाडूमध्ये DMK आणि AIADMK असे 2 पक्ष, यात सध्या सत्ता DMKची आहे, तर AIADMK भाजपशी युती केल्यानंतरही काहीशी बॅकफुटलाय. DMK आणि AIADMK हे दोन्ही पक्ष पेरियार यांची विचारसरणी फॉलो करत असल्याचा दावा करतात. पण AIADMK भाजपसोबत गेल्यानं त्यांनी विचारधारा सोडल्याची टीका कायम होते. त्यांचा बेस निष्ठा असल्याचं बोललं जातं आणि हीच पेस थलपती विजयचा पक्ष घेऊ शकतो. त्यात विजयनं युती करण्याचा ऑप्शन ओपन ठेवलाय. साऊथमध्ये विषय लाटेचाही असतो. एक लाट आली तरी इथली राजकीय गणितं बदलू शकतात. अम्मांनी ही लाट आणली होती, आता आशा थलपती विजयला आहे. बाकी आपण राजकारण सायलेंटली करणार नाही याचे संकेत सुद्धा त्यानं दिले, कारण या सभेत त्याचं भाषण सुरू होण्याआधी तो थांबला, स्टेजवरून सगळ्या गर्दीकडे बघितलं, 2 हात पुढे घेतले आणि शांतपणे शर्टच्या बाह्या एकसारख्या केल्या. मास्टर मधल्या, बीस्ट मधल्या, लिओ मधल्या प्रत्येक ऍक्शन सीन आधी करतो अगदी तशाच. मग गडी बोलायला उभा राहिला. पब्लिकनं कल्ला केला, हा शांतपणे ऐकत राहिला, हसला, गॅप घेतला, 2 शब्द बोलला आणि पब्लिक पुन्हा उसळलं. गर्दीतला हा राडा बघणाऱ्या आपण विचार करत राहिलो, साऊथच्या पिक्चरमध्ये राजकारण असतं की साऊथच्या राजकारणात पिक्चर?